लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नेत्यांची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। या प्रचारासाठी हेलिकॉप्टर्सचं बुकिंग हे 6 महिन्यांच्या आधीपासूनच सुरू झाल्याची माहिती मिळते आहे। मॅप एव्हिएशनचे संचालक मंदार भारदे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। मंदार भारदे आपल्या सोबत आहेत। खरं तर भारदे सर, सगळ्यात पहिला आम्हाला एक 5 मिनिटच आपली घेतोय धावती भेट म्हणावी लागेल। मराठमोळं नाव या क्षेत्रात पाय ठेवण्याआधीच अनेक संकट डोळ्यासमोर असतात। त्या सगळ्या संकटाला पार करून आपण ज्या ठिकाणी आता पोहोचलाय त्यामुळेच आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर घेतलं जाते। काय सांगाल एकंदरीत हा सगळ्या प्रवासाबद्दल थोडक्यात? मराठी लोक खूपच आहेत एव्हिएशनमध्ये आणि त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। म्हणजे असं म्हणतात की सगळ्यात पहिला कॉर्पोरेट ज्यांच्याकडे विमान होतं ते किर्लोस्कर आहेत। सो त्यानंतर उत्तम पायलट, उत्तम मुंबईमध्येच एअर इंडिया आणि हे सगळं काम सुरू झालं। पहिलं लायसन्स पायलटचं जे ते मुंबईमध्ये JRD टाटांना मिळालं। त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राला उत्तम एव्हिएटर्सची बॅकग्राऊंड आहे। चांगले पायलट्स, चांगले इंजिनियर्स, चांगले कंपनी चालवणारे लोक याची हे आहे। सो ती जी एक मराठी परंपरा आहे त्याच्यामध्ये आम्हालाही त्या परंपरेमध्ये काम करायला मिळतं, याचा आनंद आहे। आपण म्हटलं तसं खूप कमी विमानं, हेलिकॉप्टर आपल्या इथं आहेत। ह्या सगळ्यामुळं त्या एअर ॲम्ब्युलन्स आता आपण सुरुवात केलेली गेल्या काही दिवसांपासून, या सगळ्यामुळं अनेकांचा जीव देखील गमवावा लागला असं आपल्यासमोर काही आकडेवारी आहेच ना। आता उत्तराखंडचं जेव्हा डिझास्टर झालं होतं, जिथून आम्हाला मेनली या व्यवसायामध्ये यावंसं वाटलं, त्यावेळेला एका वेळेला इतकं मोठं संकट आलं, कितीतरी हेलिकॉप्टर्स आणि विमानांची गरज होती, पण तेवढे आपल्याकडे उपलब्ध नव्हते। आत्ताही आपण पाहतो की पूर असतो, कुठे काहीतरी नैसर्गिक आपत्ती येते, त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर हेलिकॉप्टर आणि विमानं लागतात। तर याची सगळी इकोसिस्टीम निर्माण करण्याची गरज आहे, जी इकोसिस्टीम अशा कुठल्याही संकटाच्या वेळेला जशी मिलिटरीची हेलिकॉप्टर्स उपलब्ध होतात किंवा विमानं उपलब्ध होतात, तशी खाजगी हेलिकॉप्टर्स, विमानं आणि मॅनपॉवर ही उपलब्ध होईल। भारतासारख्या देशाला याची गरज आहे, प्रचंड गरज आहे। अजून एक थोडक्यात म्हणजे कोल्हापूरसारख्या ठिकाणी आज आलेला आहात। एक मराठीमुळं पाऊल जे आहे ते अशा चांगल्या एव्हिएशनसारख्या कंपनीमध्ये मोठं पडताना पाहायला मिळते। कोल्हापुरातल्या तरुणांसाठी अशा पद्धतीचं उद्योजक व्हावं असं ज्यांना वाटतं, त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल आणि नवीन वर्ष देखील सुरुवात देईल, काय सांग? मला असं वाटतं की आत्ता एकूणच जो माहोल आहे ना, त्या जागतिकीकरणाची मी मगाशीही उल्लेख केला की आता जो जागतिक नाही तो आगतिक होऊन जाईल। सो पूर्वी ग्लोबल कंपनी बनवणं हे एक उद्दिष्ट असायचं, आता तुम्हाला ते असणं कंपल्शन आहे। कोल्हापुराने कितीतरी गुणवत्तावान माणसं कलेच्या क्षेत्रात दिली आहेत, उद्योगाच्या क्षेत्रात दिली आहेत। विमान बाळगणारी माणसं या प्रदेशाला नवीन नाहीत, हेलिकॉप्टर्स बाळगणारी नवीन नाहीत।